नमस्कार. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वोच्च हत्यार आहे, असे थोर शिक्षण तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. म्हणजे शिक्षण हीच प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे आणि म्हणूनच आज या महत्वाच्या विषयावरती मी माझे विचार मांडत आहे, जे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. म्हणून नमस्कार. साईराज घाटपांडे, श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय पुण्याचा विद्यार्थी. विषय मांडतोय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. आता सुरुवातीलाच भारताला आधुनिक शिक्षण व्यवस्थेची भक्कम पायाभरणी करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर 2 वेळा शैक्षणिक धोरण आखली गेली. म्हणजे एक सुरुवातीला 1968 साली आणि दुसरं म्हणजे 1986 मध्ये. परंतु बदलत्या जागतिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्यानं वाढणाऱ्या स्पर्धेच्या युगात नव्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच 2020 ही काळाची गरज होती. त्यामुळं त्यामधली वेगवेगळी धोरणं आणि त्याची वैशिष्ट्य हे सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये आता नवीन शैक्षणिक संरचना म्हणजे आता ती 5+3+3+4 अशी झाली आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये ती 10+2 अशी रचना आता बदलून वयाच्या टप्प्यांवर आधारित 5+3+3+4 ही पद्धत स्वीकारलेली आहे. यामुळं विद्यार्थ्यांना समग्र विकास सुद्धा साधता येतो. त्याचबरोबर आपली मातृभाषा आणि प्रादेशिक भाषेचा आग्रह सुद्धा या नवीन धोरणामध्ये केलेला दिसून येतो. असं म्हणतात की अ चाइल्ड्स फर्स्ट लँग्वेज इज द की टू अनलॉकिंग लर्निंग. म्हणजे या विचाराला अनुसरून इयत्ता 5वी पर्यंत किंवा 8वी पर्यंत मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय हा महत्वाचा आहे. म्हणजेच आपली मराठी भाषा, जिला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, ती मराठी भाषा आता आत्मसात करून तिला शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा किती चांगलं स्थान आहे हे आता दाखवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. त्याचबरोबर कला, विज्ञान एकत्र शिक्षण म्हणजेच काय, तर पूर्वी विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये विभागले जात होते. पण आता मात्र कोणताही विषय निवडण्याचे स्वातंत्र्य हे विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. म्हणजेच काय, तर एखादा विद्यार्थी गणित शिकत असेल तर त्याचबरोबर तो संगीत असेल किंवा नृत्य असेल किंवा हस्तकला अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये तो त्याची आवड जोपासू शकतो. त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात म्हणजेच काय, तर स्किल डेव्हलपमेंट इज द ब्रिज बिटवीन ऍस्पिरेशन्स अँड अचिव्हमेंट्स. जे या युक्तीनुसार इयत्ता 6वी पासून व्यावसायिक शिक्षण आणि इंटर्नशिपची सोय करण्यात आली आहे, जे की येत्या काळामध्ये आपल्याला जागतिक स्तरावरती ही इंटर्नशिप किती महत्वाची ठरू शकते हे सुद्धा दिसू शकतं. उच्च शिक्षणात मोठे बदल सुद्धा आपल्याला या नवीन धोरणांमधून दिसून येतात. उच्च शिक्षणासाठी एकात्मिक उच्च शिक्षण आयोग म्हणजे HECI तयार होणार आहे. यामुळं UGC, AICTE सारख्या अनेक संस्था एका छताखाली येणार आहेत आणि गुणवत्तेचा एकसंबंध निकष तयार होणार आहे. म्हणजेच काय, तर या 4 वर्षांचा बहुविकल्पीय पदवी अभ्यासक्रमही आणखी लवचिकता सुद्धा देणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांचे सशक्तीकरण हा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे या नवीन धोरणामधून आपल्याला दिसून येते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी असं म्हटलेलं आहे की अ गुड टीचर कॅन इन्स्पायर होप, इग्नाइट द इमॅजिनेशन अँड इन्स्टिल अ लव्ह ऑफ लर्निंग. हे लक्षात घेऊन शिक्षकांसाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि डिजिटल साधनांनी उपलब्धता सुद्धा वाढणार आहे. डिजिटल शिक्षण आणि संशोधनावरती भर हे सुद्धा अतिशय महत्वाचं आपण बघितलेलं आहे. म्हणजेच कोरोनाच्या काळामध्ये डिजिटल शिक्षणाची अपरिहार्यता अधोरेखित झाली. पण यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच म्हणजेच NETF हे स्थापन झालेलं आहे. हे लक्षात घेऊन मला असं वाटतं की हे धोरण केवळ शैक्षणिक दृष्ट्या किंवा बाकीच्या क्षेत्रामध्येच केवळ मर्यादित न ठेवता किंवा शहरापुरतच मर्यादित न ठेवता, तर ते ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी समावेशक शिक्षणाचा मंत्र घेऊन आलेला आहे. त्यामुळं गुणवत्तापूर्वक शिक्षण हे सामाजिक समता आणि आर्थिक प्रगतीचं मुख्य साधन आहे. मात्र आपण कितीही उत्कृष्ट असलो तरी ती अंमलबजावणी केंद्र शासन किंवा राज्य शासन हे सरकार समन्वय किती चांगल्या पद्धतीने साधू शकेल हेच येत्या काळामध्ये तितकंच महत्वाचं ठरणार आहे. म्हणून शेवटी फक्त इतकंच म्हणेन की इफ वी वॉन्ट टू रीच द रिअल पीस इन दिस वर्ल्ड वी शुड स्टार्ट एज्युकेटिंग चिल्ड्रन. जेच या महात्मा गांधीजींच्या विचारांवर विश्वास ठेवून आपण हे धोरण यशस्वी करूया आणि भारताला ज्ञानसंपन्न आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवूया हीच आपल्याकडून अपेक्षा करतो. शेवटी काय तर फक्त इतकंच
की चांगल्या कामाला शेवट नसतोच बहुधा, असते ती फक्त आणि फक्त सुरुवात नव्या आव्हानांची. मला असं वाटतं की 2020 ते 2025 हा काळ जरी उलटला असला तरी हे आपल्याला आव्हान आहे आणि ते आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आणि देशाला, भारताला एक सुजलाम सुफलाम राष्ट्र बनवण्यासाठी हे तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ते आपण करूयात एवढीच आशा व्यक्त करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद.